समजा तुम्ही एक PYQ चुकीचं सोडवलात. चुकीचा प्रश्न म्हणजे एक रॉंग आन्सर नाही, तर तो तुमच्या तयारीतला एक वॉर्निंग सिग्नल आहे. कदाचित कॉन्सेप्ट क्लिअर नाही, कदाचित 2 ऑप्शन्समध्ये तुमचं कन्फ्युजन आहे, कदाचित क्वेश्चन वाचताना चूक झाली असेल, कदाचित तुम्हाला आन्सर माहिती असून तुम्ही एक्झाम प्रेशरमध्ये चुकलात. म्हणून पुढच्या वेळी रॉंग आन्सर मिळालं तर योग्य आन्सर फक्त पाहू नका. स्वतःला हे विचारा की मी हे का चुकलो आणि ती एक चूक सुधारण्यासाठी फक्त 5 मिनिटं वेळ द्या. कारण या 5 मिनिटात एक मिस्टेक परमनंटली कमी झाली तर ती तुमची 5 मिनिटं वाया नाहीत गेली मित्रांनो. ती तुमच्या सिलेक्शनमध्ये इन्व्हेस्ट केलेली आहेत. कारण यामुळे तुम्ही फक्त आन्सर लक्षात ठेवत नाही तर तुमची डिसिजन मेकिंग प्रोसेस ट्रेन करत असता. अभ्यास म्हणजे फक्त नवीन शिकणं नाही, तर चुका पुन्हा न होऊ देणं म्हणजे अभ्यास. म्हणून पुढच्या वेळी एखादा प्रश्न चुकला तर फक्त आन्सर पाहून पुढे जाऊ नका. तो प्रश्न पुन्हा स्वतः सॉल्व्ह करा. रॉंग आन्सर म्हणजे फेल्युअर नाही, तर तो तुमच्या ब्रेनला एक सिग्नल मिळत असतो की अजून थोडं काम करणं बाकी आहे. आणि प्रत्येक चुकीनंतर केलेली योग्य करेक्शन तुमच्या एक्झाम परफॉर्मन्सला थोडं अधिक मजबूत करते, स्ट्रॉंग करते. स्टडी मोर नाही तर स्टडी, रिट्रीव्ह, करेक्ट अँड रिपीट हा पॅटर्न यूज करा. तुम्हाला नक्की फायदा होईल. तर माहिती महत्त्वपूर्ण वाटली असेल तर आपल्या पेजला नक्की फॉलो करा.